what did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? नमस्कार, तुम्हा सर्वांचं ह्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी स्वामी समर्थ यांचा नैवेद्य करत आहे। आमच्या इथे जवळच एक केंद्र आहे। त्या केंद्रामध्ये मी सांगितलं आहे की ज्या दिवशी जर कोणाचा नैवेद्य नसला त्या महिन्यामध्ये तर तुम्ही मला सांगा, मी नक्की तो बनवून देईल। कारण की महाराजांना रोजच नैवेद्य असतो, तर आज ज्यांचा होता त्यांना पॉसिबल नव्हतं, तर मी नैवेद्य घेऊन जात आहे स्वामी समर्थांना। तर चला मग सुरुवात करूया नैवेद्य बनवायला। तर हा नेहमीचा नैवेद्य आहे। तर या नैवेद्यामध्ये कांदा लसूण चालतो। मला तिथल्या सेवेकरांनी सांगितलं आहे की तुम्ही कांदा लसूण वापरून हा नैवेद्य बनवू शकतात। आपण जसं नेहमी घरामध्ये आपलं जेवण बनवत असतो त्याप्रमाणेच स्वामी समर्थांचा नैवेद्य हा रोजचा असतो, तर त्याप्रमाणेच मी बनवत आहे। तर नैवेद्यामध्ये 2 भाज्या असतात, कोशिंबीर असते, चपाती असते, वरण भात असतो आणि गोडाचा पदार्थ भजी। तर असा संपूर्ण हा रोजचा नैवेद्य असतो। तर ज्यांच्या घरी नैवेद्य असतो ते लोक रोज म्हणजे अशा प्रकारेच नैवेद्य बनवतात। तर सकाळी उठून लवकर नैवेद्य करायला लागले म्हणून वेळेमध्ये नैवेद्य होतो आहे। कारण की नैवेद्याबरोबरच घरातला बाकीचा स्वयंपाक पण असतो आणि नैवेद्य आपल्याला तिथे 9:30 पावणे 10 पर्यंत न्यायचा असतो। त्याआधी आपला संपूर्ण नैवेद्य हा बनवलेला पाहिजे। तर माझी जो नैवेद्य आहे त्यामध्ये मी मटकीची भाजी बनवली आहे, बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि आता भजींचं भिजवून घेत आहे, गोडाचा पदार्थ बनवणार आहे आणि कणिक वगैरे ते मळून ठेवले आहे। तर असं थोडंफार प्लॅनिंग केलेलं आहे आणि काल दुपारीच मला कळालेलं की नैवेद्य मला न्यायचा आहे, त्यामुळे मी सगळी नैवेद्याची तयारी आहे ती वेळेवरच केली। तर बटाट्याची भाजीची थोडी रेसिपी तुम्हाला मी इथे सांगते की अतिशय सिंपल साधी बटाट्याची भाजी आहे। कालच अशा पद्धतीने मी भेंडीची भाजी करून बघितली तर खूप छान टेस्टी लागली। तर बटाट्याच्या भाजीमध्ये पण आपण आधी जिरे, मोहरी आणि हळद, थोडी धनेपूड, हिंग हे सगळं टाकून घ्यायचं आहे। बटाटा टाकायचा आहे आणि लसूण, अद्रक आणि मिरचीची जी पेस्ट आहे ती आपण थोडीफार वरतून टाकायची आहे, जेणेकरून त्या भाजीला खूप छान असा स्वाद येतो, वेगळा स्वाद येतो। तर तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची जी आहे ती वरतून ॲड करू शकतात। तर अशा प्रकारे साधी अशी ही बटाट्याची भाजीसुद्धा खूप छान लागते आणि वरतून छान खूप सारा कोथिंबीर टाकायचा आहे। तर भाजीला खूप छान असा सुगंध येतो आणि खूप छान लागते। तर मटकीची भाजी पण वगैरे झालेली आहे बनवून। तर या ठिकाणी आणि आता मी पूजा करण्यासाठी आले।
तर थोडाफार स्वयंपाकाची तयारी करून पूजा पण घरातली करून घेतली आणि आता गोडाचा पदार्थ बनवत आहे. तर शेवयांची खीर बनवत आहे. तर बारीक शेवया घेतलेला आहे. आपल्या मोठ्या ज्या शेवया असतात त्याचे पण बनवत असते, पण यावेळेस ह्या बारीक शेवया आणलेल्या होत्या म्हणून म्हटलं चला ह्याची खीर बनवूयात. तर त्या तुपामध्ये छान फ्राय करून फ्राय झाल्यानंतर गरम दूध त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे तेवढे. तर मिश्राचा लास्ट पेपर आहे तर त्याची प्रिपेरेशन विवेक घेत आहे सकाळी उठल्यावर तिची. आणि त्यानंतर थोडंसं उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत. साखर टाकून झाल्यानंतर अजून त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर आपली खीर तयार होऊन जाईल. आणि आता मी सलाद बनवून घेत आहे, कोशिंबीर म्हणजेच. आणि जास्त स्वयंपाक असला की आपला ओटा खूप जास्त खराब होतो आणि आपल्याला कामसुद्धा सुचत नाही. त्यामुळे थोडाफार स्वयंपाक झाला की थोडा ओटा क्लीन करून घ्यायचा म्हणजे बाकीचा स्वयंपाक आपल्याला व्यवस्थितपणे सुचतो. अदरवाईज नाही तर आपली चिडचिड जास्त होते ओटा जर. तर आता भाज्या वगैरे आणि खीर जर करून झालेली आहे. पोळ्या करून घेत आहे. पोळ्या ह्या असं साध्याच करून करत आहे आणि त्यानंतर यांना मस्तपैकी तूप लावणार आहे. पोळ्या झाल्यानंतर आता फक्त भजी करायची राहिलेली आहे. तर भजी काढून घेत आहे, कारण की भजी ही अशी थोडी वेळेवरच काढलेली बरी, नाहीतर ती खूपच थंड झाली असते तसं जाऊस्तर होणारच आहे. पण तरी मी शेवटी भजी काढलेली आहे. तळण आपण नेहमी शेवटीच काढत असतो. आणि आता कोशिंबीरला तडका देऊन देणार आहे. तर जी आपण काकडीची कोशिंबीर केली होती त्यामध्ये थोडंसं दही मिसळलं आहे आणि वरतून छान तडका दिला आहे. तर अशी काकडीची कोशिंबीर खूप छान लागते. तर आता नैवेद्य जो आहे तो असा डब्यामध्ये वाट्यांमध्ये मी भरून घेऊन जात आहे. माझे सकाळी उठून लवकरच सगळा स्वयंपाक झाला आहे. स्वामी समर्थांचा नैवेद्य आलेला तर तो नैवेद्य पण मी सकाळी उठून केला. सकाळी जवळपास 5:30 पावणे 6लाच उठलेले. तर सगळा स्वयंपाक झालेला आहे, नैवेद्य झालेला आहे आणि आता बस मिश्काची पण आमची तयारी झालेली आहे. तर ते स्कूलला कॉलेजला जाणार आणि मी जाणार स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये, तिकडे नैवेद्य दाखवणार. तर चला मग आता तो केंद्रामध्येच आपण भेटूयात. तर मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये आले आहे, थोडं लवकरच आले. तर तिथे आल्यानंतर तिथे स्वामींच्या इथे थोडंसं क्लीन करायचं होतं ते करून घेतलं आणि थोड्या वेळ तिथेच बसले. त्यानंतर मग तिथले जे सेवेकरी आहेत रोजचे ते आले, 10 सव्वा 10पर्यंत आलेत. तर ते आल्यानंतर मी नैवेद्य वगैरे सगळं वाढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही आरती करणार आहोत. आणि ज्यांचा नैवेद्य असतो तेच आरती करत असतात. तर अशा प्रकारे आजचा हा माझा मॉर्निंग नैवेद्य व्लॉग होता. कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच.